नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर विलास एरंडे सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 28 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग असेल, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, इंडस्ट्रियल काही प्रोजेक्ट्स आहेत आणि अर्थातच आता बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा त्यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आहे. तसे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करतायत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे थोडंसं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी आधी विचारायची. अच्छा. म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, अच्छा. सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची प्रेरणा होती, कोणाची ज्यांच्यामुळे होती? तुम्ही या क्षेत्राकडे आलात, येस सर, येस. आणि कसा होता हा सगळा प्रवास, काय सांगा? सर, मी ग्रामीण भागातला विद्यार्थी होतो आणि अतिशय घरात वातावरण अतिशय सुसंस्कारित होतं, धार्मिक वातावरण होतं आणि त्याच्यामध्ये मी प्राथमिक शाळेमध्ये 4थी पर्यंत शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर नृत्युंजय विद्यालय MUPच्या शाळेमध्ये मी मनेगावला पायी येऊन 10वी पर्यंत शाळा केली. त्याच्यानंतर 11वी-12वी सायन्स मी नाशिकला MUPच्या विद्यालयातच केला, ज्युनियर कॉलेजला. आणि 12वी सायन्स नंतर मग मी चांगले मार्क्स पडल्यानंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक रोड येथे माझं ऍडमिशन झालं आणि तिथे मला चांगले मार्क्स मिळाले आणि नंतर मग मी EMI वगैरे असं एक BE इक्विव्हॅलंटचे पण कोर्स करायला सुरुवात केली. आणि याच पिरियडमध्ये मला सिव्हिल इंजिनिअरिंगकडे जाण्याचं उद्दिष्ट असं होतं की माझे मामा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. ते 1973 सालापासून ते कॉन्ट्रॅक्टरमध्ये आहे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरमध्ये. नॉन टेक्निकल होते, पण ते खूप हुशार आणि गव्हर्नमेंटमध्ये होते. खूप नाव कमवलं त्यांनी. रंगनाथ खताळे म्हणून त्यांचं नाव आहे, RT खताळे म्हणून. आताही त्यांचं नाव खूप मोठं आहे. बरोबर. तर त्यांनी मला या क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला आणि मी पण खूप इंटरेस्टने काम केलं. आणि सुरुवात माझी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणण्यापेक्षा इंडस्ट्रियल मधून जास्त झाली. बरोबर. मी डिप्लोमा झाल्यानंतर एक्सपिरियन्स म्हणून सुएझित बिल्टेककडे गेले 2-2.5 वर्ष शॉपिंग सेंटर म्हणा, रेसिडेन्शियल बिल्डिंग म्हणा, यांच्याकडे अनुभव घेतला. त्याच्यानंतर मी गोयल इंडस्ट्रीजचा मोठा प्रोजेक्ट हँडल केला. त्याच्यानंतर मग मला रेसिडेन्शियल कामं पण मिळाले, बंगलो, प्रायव्हेट बंगलो वगैरे कामं मिळाले. तर प्रायव्हेट बंगलो वगैरे याच्यामध्ये माझे खूप चांगले कामं झाल्यामुळे आणि चांगले चांगले प्रोजेक्ट झाल्यामुळे मला उत्कृष्ट अभियंता पुरस्कार 2007 मध्ये मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर मग मला अजून स्फूर्ती मिळाली काम अतिशय उत्कृष्टपणे चांगलं काम करायचं आणि चांगलं मटेरियल यूज करायचं. जसं काय आयकॉन स्टील वगैरे असं पहिल्यापासून, किंवा SCC सिमेंट वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्यापासून स्टँडर्ड काम करत गेलो. त्यामुळे आमची कामाची प्रत चांगली असल्यामुळे आमचं नावलौकिक चांगलं झालं. आणि आजही मला लोक घरी येऊन सांगतात की तुम्हालाच काम द्यायचंय असं. आणि गव्हर्नमेंटमध्ये पण खूप चांगला मला गव्हर्नमेंट पाठबळ असल्यामुळे गव्हर्नमेंटमध्ये खूप छान छान प्रोजेक्ट केले. आणि ऑल ओव्हर, म्हणजे असं नाही की एकच प्रोजेक्ट केला असं नाही. आता आम्ही जलजीवन मिशनची कामं केले, त्याच्या आधी ब्रिजचे कामं केले, रोडचे पण कामं केले आणि इंडस्ट्रियल फॅक्टरीज वगैरे आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग पण खूप चांगल्या पद्धतीने माझ्या सक्सेसफुल झाले. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे, आता तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली असेल तेव्हा तुम्ही बघितलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा प्रशिक्षित कामगारांचं प्रमाण बरंच आहे. बरोबर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं कदाचित बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं जर त्यांच्याकडनं काही चूक झाली. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? अच्छा. सत्यात असं आहे, एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आपल्या सिव्हिल फील्डमध्ये. आपल्या थिअरॉटिकल पेक्षा प्रॅक्टिकल खूप महत्वाचं आहे आणि ते आम्हाला जाणवलं की आम्ही थिअरॉटिकल खूप नॉलेज घेतलं, पण प्रॅक्टिकल मध्ये खूपच वेगळं असतं. तर मग प्रॅक्टिकल मध्ये अशा अडचणी यायला लागल्या की अकुशल कामगार असतात, त्यांना आपण सांगितलं नाही आपल्याला ह्याच पद्धतीने वापरायचं आहे. की सपोज एक उदाहरण म्हटले तर आपण मिक्स कॉन्क्रीट जे करतो त्यामध्ये आपण म्हणतो की नाही आपल्याला खडी जास्त पाहिजे, प्रोपोर्शनेट. तर ते सांगतात नाही साहेब, खडी जास्त टाकली तर आपल्या फिनिशिंग येणार नाही, भुंगीर येतील, म्हणून आपल्याला खडी कमी करून वाळू थोडी वाढवावी लागेल. म्हणजे ह्या अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिकली थोड्या वेगळ्या असतात आणि थिअरॉटिकल थोड्या वेगळ्या असतात. म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज खूप महत्वाचं आहे आपल्या फील्डमध्ये. तर अशा वेळी आपल्याला थोडा दोघांचा मध्य साधून एक पाठी याची कमी करा, एक पाठी याची वाढवा, असं म्हणून ते आपल्याला पुढे कंटिन्यू करावं लागतं. बरं. दुसरं, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट मध्ये काम करताना
तर मला कदाचित असं एक वाक्य कायम कस्टमरकडनं ऐकायला आलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे हा आणि एवढ्याच बजेटमध्ये आता करून द्या. बरोबर. तर अशा वेळेला मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? सर त्यात असं आहे की आपल्याला समोरच्याला पण नाराज करता येत नाही, समोरच्याची पण अपेक्षा असतात आणि त्याला त्याचं बजेट पण नसतं. अशा वेळी आपण काय करतो, त्यांना समजा असं सांगतो की आता त्यांची अशी हे असते की आमचं बजेट कमी पण आम्हाला याचे सारंगखेडाच वाळू वापरायचे. तर अशा वेळी आम्ही त्यांना सजेस्ट करतो की सारंगखेडा वाळू वापरण्यापेक्षा आपण वासचंड वापरू, कारण आता सर्रास वापर तोच चालतो आणि त्याची कॉस्ट पण थोडीशी कमी असते. असं सांगून त्यांना आपण बजेट कमी करून आपला पण प्रॉफिट पण 5-10% निघाला पाहिजे आणि समोरच्याचं पण समाधान झालं पाहिजे. अशा पद्धतीने महत्वाचा मधला जो मार्ग आहे तो काढत असतो. बरं. दुसरा तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण बरेच काम केलेलं आहे. Yes, तर sir. त्यातली काही महत्त्वाची नावं किंवा प्रकल्प सांगू शकाल का? कुठल्या प्रकल्पांवर आजपर्यंत आपण काम केलं? सर माझे आता सध्या सांगायचं म्हणजे मी गव्हर्नमेंटचे जिल्हा परिषदचे आणि पीडब्ल्यूचे कामं जास्त केले हं, हं. आणि इरिगेशनचे पण कामं केले. बरं. तर महत्वाचे आता जे प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे जलजीवन मिशनचे प्रोजेक्ट चालू आहे. तर माझे इगतपुरी तालुक्यामध्ये 3 प्रोजेक्ट झाले. हं. म्हणजे आता फायनल स्टेजला आहे आणि सिन्नर तालुक्यात 3 प्रोजेक्ट झाले, ते पण हं. फायनल स्टेजला आहे आता. ओके. तर अशा प्रकारे आणि बाकी असे भरपूर प्रोजेक्ट केले की ब्रिज पण केले मी. आणि अजून इंडस्ट्रियल पण आणि गव्हर्नमेंटचे प्राथमिक शाळा वगैरे ह्या पण एमएपीच्या मी संस्थेच्या कामं केले. अशा ओके. प्रकारे मी ऑलराऊंडर म्हणून कामं केले सर. कामं केलेली आहेत. बरं. आता एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर खरं तर आता प्रशासनानं काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सर तसं म्हटलं तर गव्हर्नमेंट त्याच्यावर विचार करतोय, पण आपण जर म्हटलं इंजिनिअर या नात्याने म्हटलं तर आपण एक सुटसुटीत विलेज किंवा आपण म्हणतो आपण विलेज ग्राउंड लेवलला जर खेड्यावर म्हटलं तर त्याचे कुठेही लोक कसे बांधकाम करतात, तर त्यावेळेस तिथं पण आपल्याला शहराप्रमाणे बरोबर. तिथं पण असं वेगवेगळे रोड असे ठरवून दिले पाहिजे, हं. लेआउट आपण टाकले पाहिजे. तशा प्रकारे झालं तर खेड्यावर पण सुसूत्रता येईल आणि शहरात तर त्याप्रमाणे लेआउट वगैरे करून आपण एक कॉमन आपण म्हणतो ना, सॉरी टाउन प्लॅनिंग टाइप टाउन प्लॅनिंग टाईप आपण प्लॅन करून जर असं केलं पूर्ण तर city होईल. नक्की 100% सुटसुटीतपणा येईल आणि ते शहर पण चांगल्या पद्धतीने बरोबर आहे. विकसित होईल. पण मग अशा वेळेला आता ग्रामीण भागामध्ये जो थोडा भाग डेव्हलप झालेला आहे आणि आता हां. बाहेरचा व्हायचा आहे, हां. तर मग आता प्रशासनानं काय पावलं घेतली पाहिजेत इथून पुढच्या डेव्हलपमेंटसाठी? फॅसिलिटी वाढवली पाहिजे हं. आणि दुसरी गोष्ट आपण जे रेट वगैरे गव्हर्नमेंटचे रेट आहे थोडेसे कमी करून आपण खेड्याकडे पण वळलं पाहिजे. तिथे जागा जास्त अवेलेबल आहे, तिथे पण जास्त सुविधा निर्माण केल्या पाहिजे हं, हं, हं. असं. आणि रेट जे आहेत मटेरियलचे रेट वगैरे ते असे कॉन्स्टंट राहतील याचा पण विचार केला पाहिजे बरोबर आहे. असं. दुसरा आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा असा प्रोजेक्ट सांगू शकाल का, जो कायम तुमच्या आठवणीत राहील, जो कायम तुम्हाला आवडतो, कायम समाधान देतो, आनंद दिला त्या प्रोजेक्टनं आजपर्यंत? अच्छा. असा एखादा प्रोजेक्ट? असा प्रोजेक्ट म्हणजे माझा जलजीवन मिशनचे प्रोजेक्ट खूप सुंदर झाले. हं. त्याच्याने आमचं असं असतं की त्याच्यात आम्हाला विहीर खोदल्याची जागा घेण्यापासून म्हणजे अक्षरशः आपण जे धरणाच्या ज्या बॅकवॉटर तिथं आम्ही विहीर खोदली आणि तिथे आम्ही त्या विहिरीला आरसीसी रिंग टाकून त्यातलं पाणी लिफ्ट करून रायझिंग मेन टाकून आम्ही ESR चे प्रोजेक्ट केले. 75 1 लाख लिटर च्या ESR टँक बनवल्या, बरोबर. ओव्हरहेड टँक. हं, हं. उंच उंच टाक्या ज्या असतात बरोबर. त्या टाक्या बनवल्या, त्यात ते पाणी साठवलं. तिथून परत डिस्ट्रीब्युशन टाकून आम्ही पूर्ण गावात पाणी पोहोचवलं वाह! आणि गावातल्या प्रत्येक घराघरात मळ्यात ते पाणी पोहोचवलं आणि त्यांना ते पाणी पोहोचवल्यानंतर त्यांचा जो आनंद आहे, हो. त्यांना जो आनंद मिळाला आपल्या घरापर्यंत पाणी पोहोचल्याचा, तर ते समाधान खूप मोठं होतं सर. खेड्यापाड्यावर अतिशय आदिवासी लोकांना पण घरासमोर जर नळ आला, पाणी मिळालं तर त्यांना खूप आनंद होतो. त्यांचा आनंद पाहून आपल्याला पण खूप आनंद होतो. नक्कीच. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर जनरली बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरलं पाहिजे? तर स्टीलच्या बाबतीत झालं तर आपण ॲज इट इज समजा आम्ही जास्तीत जास्त आयकॉन स्टील यूज करतो. त्याचं कारण असं की त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी जास्त असते आणि दुसरी गोष्ट ते नरम असतं, म्हणजे कडक नसतं. कडक असल्यावर काय होतं आपल्याला ते बेंड करायला त्याला प्रॉब्लेम येतो आणि त्याची टिकाऊपणा किंवा स्ट्रेंथ त्याची कमी होऊन जाते. अशा पद्धतीने त्याचं स्टील हे नरम पण पाहिजे आणि त्याची स्ट्रेंथ पण चांगली पाहिजे. बरोबर आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की आयकॉन स्टील तुम्ही पूर्वी वापरलेलंच आहे हो. बऱ्याच प्रोजेक्टमध्ये. येस सर. तर मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगता येईल? आमचे जे डीलर आहे नाशिकचे सिन्नरचे, हं. ते साधारणतः दिनेश हांडोरे म्हणून आहे. हं. तर त्यांचं म्हणणं त्यांच्याकडून आम्ही जेव्हा सर्व्हिस मागतो तेव्हा ते आम्हाला सर्व्हिस खूप चांगल्या पद्धतीने देतात. हं, हं. आणि दुसरी गोष्ट अशी की आयकॉन स्टील बद्दल कधी आतापर्यंत काही प्रॉब्लेम आलेला नाहीये.
टच सांगायचं झालं तर आम्हाला अवेलेबिलिटी पण खूप चांगली मिळते आणि सर्व्हिस पण खूप चांगली मिळते आयकॉन स्टीलच्या वर. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रात जेवढा तुमचा अनुभव आहे, तेवढ्या वर्षाची मुलं, फ्रेशर्स 28 वर्षाची मुलं आता इंजिनियर येत आहेत, येस सर. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? अच्छा. तर तसं सांगायचं म्हटलं तर आमचे मुलंच आता आदित्य एरंडे आणि सार्थक एरंडे दोघंही सिव्हिल इंजिनियर आहे. ते ओके. पण BE झाले आणि आता ते आता या क्षेत्रात उतरतील काही दिवसांनी किंवा वा. ते MPSCचा अभ्यास करतात किंवा टेक्निकली मध्ये बरोबर. चाललंय. तर माझा त्यांना हाच सल्ला राहील की तुम्ही जेव्हा हार्डवर्क करता, हार्डवर्क केल्याशिवाय सिव्हिल फील्ड म्हणजे खूप वास्ट आहे हं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हार्डवर्क करूनच पुढे जाऊ शकतात. मेहनतीला पर्याय नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही डेअरिंग खूप महत्वाची आहे तुमच्यामध्ये. हं. तुम्ही जेव्हा डेअरिंग कराल, स्वतःचे पैसे अडकवाल, इन्व्हेस्टमेंट कराल, तेव्हाच तुम्हाला लिफ्ट मिळेल. बरोबर. अन्यथा तुम्हाला आहे त्याच ठिकाणी स्थिर राहावं लागेल. वा. या सगळ्या गोष्टीची तुमची मानसिक तयारी असेल तरच तुम्ही सिव्हिल फील्ड निवडा. नक्कीच. सर, हे होते इंजिनियर विलास एरंडेजी आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात जर यायचं असेल तर तुम्हाला शारीरिक क्षमता तुमची चांगली पाहिजे, कारण हार्डवर्कचं काम आहे. दुसरं आर्थिक पाठबळ पण तितकंच पाहिजे, कारण वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची सुद्धा गरज लागू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास स्वतःवरचा. येस सर. या जर 3 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही या क्षेत्रात नक्की या. या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर, आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असे उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत आणि जी देशसेवा गव्हर्नमेंट प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण ग्रामीण भागात करताय ती पण अशीच चालू राहावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.